ठाकरे बऱ्याच वर्षांनी 20 वर्षांनी एकत्र आलेत बंधू. मुळात या एकत्रीकरणाकडे आपण कसं बघता? आणि असं वाटत होतं की आता हे दोघे एकत्र आले त्यामुळे डबल पॉवर किंवा डबल धमाका होईल आणि प्रचाराचा एक सुसाट प्रचार सुरू होईल. नाही, तसं दिसत नाहीये. कोणी एकत्र यावं कोणी नाही यावं हा त्यांचा मूलभूत त्यांचा कुटुंबाचा विषय आहे. पण एकत्र कुठल्या निमित्ताने कुठल्या मुद्द्यावर येतं हे महत्त्वाचं आहे. एका बाजूला जेव्हा राज ठाकरे साहेब आपल्या महाकुंभमध्ये गेलेल्या लोकांची खिल्ली उडवतात, दुसऱ्या बाजूला हे आमचे उद्धव ठाकरे ह्यांचं तर राजकीय धर्मांतरच झालेलं आहे. ते आता हिंदू राहिलेलेच नाही आहे. त्यानंतर आम्ही जिहाद हृदय सम्राट बोलतो. ह्या दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा हिंदू मतांमध्ये विभाजन कसं करणं हा त्यांचा एकमेव मुद्दा आहे. म्हणून तर बघा ना, त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत. मराठी माणूस हा बोलून तुम्ही हिंदूंमध्ये सगळं फूट पाडून तुम्ही त्यांचं घाणेरडं राजकारणच करता, दुसरं काहीच नाही आहे. म्हणूनच तुम्ही जिथे जिथे जाता त्याला प्रतिसाद कुठे भेटतोय? सभा कुठे होत आहेत? फिरतात कुठे एकत्र आहेत? नुसतं शाख्या शाख्यांमध्ये जाऊन मी चॅलेंज करतो तुमच्या चॅनलवर, आदित्य ठाकरेला मुंबईच्या 15 शाखा प्रमुखांचं नाव पेपरमध्ये न वाचता घ्यायला सांगा. आमच्या बाळासाहेबांना प्रत्येक शाखा प्रमुखाचं गटप्रमुखाचं नाव माहिती होतं. ह्याला स्वतःच्या वरळी मतदारसंघामध्ये त्यांच्या शाखा प्रमुखांची नावं माहीत नाही. आणि अशा वेळी जेव्हा शाखेतला शिवसैनिक हा रस्त्यावर उतरून प्रचार करायला पाहिजे तेव्हा हे शाखेना भेट देत बसलेत. कधी आयुष्यभरच्या शाखेमध्ये गेले नाहीत. शिवसैनिक कसे राहतात, काय खातात, कुठलं कोण कसे ते शाखा सांभाळतात कधी बघायचं नाही. पण जेव्हा स्वतःचा स्वार्थ असेल तर उद्धव ठाकरे ह्या शाखेमध्ये गेले, ही काय बातमी झाली? पक्षप्रमुख शाखेमध्ये नाही जाणार तर मग काय पार्लरमध्ये जाणार काय?